शिंदेवाडी येथे झालेल्या दुर्घटनेबाबत किसन आणि पंडित राठोड या दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। खेड शिवापूर येथे अतिक्रमण हटवण्याची कारवाई बुधवारी सुरूच होती। शिंदेवाडी येथे दुर्घटना घडल्यानंतर खेड शिवापूरमध्ये कारवाई सुरू केल्याबद्दल प्रशासनावर टीकेची झोड उमटत होती। त्यामुळे सजग झालेल्या प्रशासनाने शिंदेवाडी दुर्घटनेस कारणीभूत ठरलेले टाटा मोटरचे अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली। दरम्यान यात मुख्य कारणीभूत असलेल्या सॅफ्रॉन प्रकल्पाची 63 बांधकामे मंगळवारी हटवण्यात आली। बुधवारी शिंदेवाडी येथील टाटा मोटर्सच्या सर्व्हिस स्टेशनवर हातोडा टाकण्यात आला। शिंदेवाडी ते खेड शिवापूरची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत। या पट्ट्यात 5 पेट्रोल पंप आहेत। त्यांच्या टाक्या रिकाम्या करून मग त्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे। त्यासाठी त्यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे। दरम्यान खेड शिवापूर येथील टोल नाक्याच्या दोन्ही बाजूस 40 मीटर भूसंपादन केले आहे। त्यामुळे टोल नाक्यासाठीच हे भूसंपादन केल्याचा आरोप होत होता। याची दखल हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के यांनी घेतली। त्यांनी टोल नाक्याच्या जंक्शन पुरतेच हे भूसंपादन केल्याचे समजावून सांगितले। खेड शिवापूर ते टोल नाका येथे 30 मीटर प्रमाणेच भूसंपादन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी भोर प्रांताधिकारी संजय आसवले, हवेली प्रांताधिकारी अविनाश हसलगे, भोर तहसीलदार राम चौबे, हवेली तहसीलदार संदेश शिर्के, पुरंदर तहसीलदार सीमा होळकर, भोर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद मोहिते, राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत गवारी यांसह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात होता। शिंदेवाडी येथील दुर्घटनेला आपण जबाबदार नसल्याचा दावा किसन राठोड यांनी केला आहे। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आपल्याला बदनाम करत आहे। त्याच्या विरुद्ध न्यायालयात अवमानाच्या याचिका आपण दाखल केलेल्या असल्यामुळे माझ्या विरुद्ध महसूल विभाग कारवाई करत आहे। वास्तविक सॅफ्रॉन डेव्हलपर्सचा या प्रकरणाशी संबंध नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल प्रशासन, रिलायन्स इन्फ्रा, पुणे महापालिका जकात नाका यांनी केलेली निरनिराळी कामे, तसेच शिंदेवाडी गट क्रमांक 110 मध्ये BS मुडफणे यांनी केलेले डोंगराचे सपाटीकरण आणि रस्ते यामुळे परिसरातील पाणी आणि राडारोडा राष्ट्रीय महामार्गावर आल्याचा दावा राठोड यांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्त यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे। पोलीस प्रशासन आणि नॅशनल हायवे अथॉरिटी अशा 3 एजन्सी मिळून जवळपास 10 JCB, 2 पोकलँड आणि जवळपास 25 डंपर एवढा सर्व फौजफाटा घेऊन आपण हे दोन्ही बाजूचे 30 मीटर रुंदीने जे भूसंपादन पूर्वीच झालेलं आहे त्यामधील सर्व बांधकामं हटवायचे काम सुरू केलं आहे। अनिल वॉल, अटल तुकाई झाले, योग्य कारवाई झाली, एक तर छान झालं, पण फार उशीर झाला। आणि त्यांनी जे रात्री नोटीस दिले ते सकाळी लगेच कारवाई केली, याच्यात काय अवधी दिला नाही। एवढंच आमचे काय टेबल खुर्च्या का जे काय राहण्याचं आलंय हे सगळं रस्त्याला आलेलं आहे, बाकी दुसरं काय नाही। योग्य कारवाई झाली आणि कारवाई ही व्हावीच, पण त्याला उशीर झाला आणि आनंदाची गोष्ट आहे।